श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये फक्त देवदेवतांची पूजा केली जात नाही, तर पृथ्वी, आकाश, झाडे, वनस्पती आणि प्राणी पक्षी देखील पूजनीय मानले जातात. त्याचवेळी घरामध्ये काही पक्ष्यांचे आगमन देखील काही अप्रिय किंवा शुभ अशुभ घटनेचे संकेत देऊ शकते. असे मानले जाते की प्राणी आणि पक्ष्यांमध्ये एक विशेष प्रकारची संवेदनशीलता असते, ज्यामुळे ते येणाऱ्या घटना आधीच सांगू शकतात. हेच कारण आहे की काही लोक अनेकदा त्यांच्या वर्तनाचे काळजीपूर्वक निरीक्षण करतात आणि त्यांचे संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जर एखादा पक्षी घरात घरटे बनवत असेल किंवा वारंवार घरामध्ये येऊन बसत असेल, तर ते आनंद आणि समृद्धी किंवा कल्याणाचे प्रतीक मानले जाते. दुसरीकडे घरात अचानक काही पक्ष्यांचे आगमन किंवा त्यांचे विचित्र वर्तन हे काही त्रास किंवा अपघात, अगदी अकाली मृत्यूचा इशारा देखील असू शकतो. या कारणास्तव प्राचीन काळापासून पक्ष्यांच्या वर्तनाबद्दल अनेक समजुती आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. लोक त्यांचे संकेत अगदी गांभीर्याने घेतात आणि त्यांच्यावर आधारित पुढील तयारी करत असतात. पक्ष्यांकडून मिळणारे हे संकेत समजून घेणे आणि त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. त्याचा योग्य वापर करणे तर महत्त्वाचेच आहे. जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल, तर व्हिडिओ लाईक नक्की करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी, जय श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुमची उपस्थिती निश्चित करा. तर पहिला पक्षी आहे बुलबुल. बुलबुल पक्षाचे आगमन जर तुमच्या घरी बुलबुल पक्षी आला, तर ते खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की ज्या घरात बुलबुल येतो तिथून नकारात्मकता आपोआपच निघून जाते आणि कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती अशा घरामध्ये प्रवेश करतच नाही. आणि जर तो बुलबुल नित्य घरामध्ये येत असेल, तर वाईट शक्तीला घरामध्ये प्रवेश करू देत नाही. जर हा गोंडस पक्षी तुमच्या घरी आला असेल, तर तुम्ही आनंदी असले पाहिजे, कारण जर बुलबुल घरात येऊन त्याच्या गोड आवाजात गाणे गातो, तो घरातील अशांतता दूर करतो आणि सकारात्मक शक्ती वाढवतो. कुटुंबातील भांडणे, तणाव आणि मतभेद हळूहळू संपू लागतात. एवढेच नाही, तर बुलबुलचा गोड आवाज ऐकल्याने मन शांत होते, विचार करण्याची, समजून घेण्याची शक्ती देखील वाढते. शिवाय आपला मानसिक ताणही कमी होतो. हा पक्षी आपल्या मधुर संगीताने, गाण्याने तेथील वातावरण अगदी आनंदित आणि प्रफुल्लित बनवतो. चिमणी पक्षाचे आगमन. गोस्वामी तुलसीदासांनी चिमणी पक्षाचे आगमन खूप लाभदायक सांगितले आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की हा पक्षी सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की जर चिमणी तुमच्या घराच्या उत्तर दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात घरटे बांधत असेल, तर ते घरासाठी खूप शुभ असते. ते सूचित करते की त्या घरामध्ये सुख आणि समृद्धी वास करेल आणि हळूहळू सर्व समस्या, अडचणी संपतील. घरामध्ये चिमणी आल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि गोडवा तर वाढतोच. जर कोणत्याही कारणास्तव नात्यामध्ये कटुता निर्माण झाली असेल, तर हळूहळू तीही संपते. नोकरी आणि व्यवसायामध्ये हळूहळू यश मिळू लागते. घरातील सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ लागतात. विशेष म्हणजे जर सकाळी लवकर चिमणी दिसली, तर ते खूप शुभ समजले जाते. असे समजले जाते की जो व्यक्ती या पक्षाला पाहून दिवसाची सुरुवात करतो, त्याचा संपूर्ण दिवस अगदी आनंदी आणि सकारात्मकतेने भरलेला राहतो. चिमणी पाहिल्याने मनाला एक वेगळी शांती मिळते, ज्यामुळे थांबलेली आणि अडकलेली कामे देखील पूर्ण होऊ लागतात. याशिवाय हा पक्षी घरामध्ये अद्भुत ऊर्जा प्रसारित करतो, जो व्यक्तीमधील निगेटिव्ह ऊर्जा दूर करण्यास मदत करतो. ते तुमचे मन भटकण्यापासून थांबवतो आणि जीवनातील प्रत्येक कार्यामध्ये यश मिळण्यास मदत करतो. क्रमांक 3 आहे कबूतर. जर कबूतर तुमच्या घरी अचानक येऊ लागली, तर समजून घ्या की तुमच्या घरी सुख आणि समृद्धी येणार आहे. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात प्रगती होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा कबूतर तुमच्या घरात घरटे बनवते आणि बाळाला जन्म देतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात नक्कीच नकारात्मक ऊर्जा आहे. हे तुम्हाला भविष्यात सावध राहण्यास उद्युक्त करते. याशिवाय कबुतराचे पंख तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा आणते. ते मोठे बदल घडवून आणू शकते. असे म्हटले जाते की जर तुम्हाला कबुतराचे पंख सापडले, तर ते पांढरे किंवा लाल कपड्यामध्ये गुंडाळा आणि भोवती 7 वेळा लाल धागा गुंडाळा. नंतर ते तिजोरीमध्ये ठेवा. असं केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील. तुम्हाला कधीही आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागणार नाही. 4. मित्रांनो, मधमाशी. मधमाशी तर तुम्हाला माहीतच असेल. ज्या घरामध्ये मधाचे पोळे बनवते
त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही. मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. त्या घरामध्ये सतत दुःख, क्लेश, वाद, विवाद, भांडणे, अशांती राहत असते. मधमाशीचं पोळं घरामध्ये कधीही नसावं किंवा मधमाशीचे छोटे छोटे होल असलेले घर ते देखील घराच्या आसपास असू नये. अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाच्या घरामध्ये देखील छोटे छोटे भाग बनत जातात. मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्रे होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना सुद्धा मधमाशीपासून धोका देखील असतो. त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचवू शकतात. तुम्हाला घराच्या आसपास मधमाशीचं पोळं दिसलं किंवा घरामध्ये असेल तर ते लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा, कारण त्यांच्यामुळे घरामध्ये दुःख आणि कष्ट सतत येत राहतं. क्रमांक 5, फुलपाखरू. मित्रांनो, रंगीबेरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असतात. रंगीबेरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असतील, सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात. त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील तर त्यावेळी तुमचं जीवनसुद्धा रंगीबेरंगी होणार आहे, यशाने भरणार आहे. घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते. प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते. घरामध्ये सुख समृद्धी येते, तसेच घरातील वादविवाद, अशांती नाहीसी होते. त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगीबेरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो. जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन, खुशियालीचा वर्षाव होत असतो. असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची असीम कृपा सदैव आपल्यावर राहते. त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका. त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. क्रमांक 6, घुबड. शास्त्रामध्ये घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. घुबडाचा अपमान करणे हे लक्ष्मीचा अपमान मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरात घुबडाचे आगमन शुभ मानले जाते. घरात घुबड असणे आर्थिक लाभ दर्शवते. त्याचवेळी घरात घुबडाचे आगमन शुभ मानले जाते. जर तुम्हाला बाहेर जाताना घुबड दिसलं तर ते मात्र अशुभ शकुन मानले जाते. लोक घुबडाला चांगले मानत नाहीत आणि त्याला घाबरतात, पण हा चुकीचा समज आहे. घुबडाला भविष्यातील आणि वर्तमानातील घटनांचे ज्ञान आधीच मिळते. पूर्वी रामायणामध्ये तर घुबड खूप हुशार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय संध्याकाळी घरामध्ये घुबडाचा आवाज येणे हे एखाद्याच्या मृत्यूचे संकेत देते. जर असे घडले तर तुम्हाला 1 वर्षाच्या आत तुमच्या आसपासच्या व्यक्तीच्या किंवा नातेवाईकाच्या मृत्यूची बातमी मिळू शकते. 7, पक्ष्यांची घरटे घरात असणे खूप शुभ मानले जाते. त्यांची किलबिलाट ऐकून आपले मन शांत होते. एखाद्याला आनंदी करणे, त्याचप्रमाणे पक्षी घरातून अन्न पाणी घेऊन जाणे खूप शुभ असते. ज्या घरात पक्षी घरटे बांधतो तिथे सुख समृद्धी असते. वास्तुशास्त्रानुसार घरात पक्षी येणे किंवा घरात घरटे बांधणे खूप चांगले असते. ते घरात लवकरच आनंद येण्याचे लक्षण आहे. ज्या घरात पक्ष्यांचे घरटे असते तिथल्या समस्याही दूर होतात. क्रमांक 8, पोपटाचे आगमन. वास्तुशास्त्रानुसार घरात पोपटाचे आगमन खूप शुभ मानले जाते. हा पक्षी केवळ नशीबच आणत नाही तर तो भगवान कुबेर आणि कामदेव यांच्याशी संबंधित आहे. असे मानले जाते की ज्या घरात पोपट येतो किंवा पाळला जातो तिथे सुख, समृद्धी आणि संपत्तीचे वर प्राप्त होतात. यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही प्रगतीचे संकेत आहेत. हेच कारण आहे की बरेच लोक त्यांच्या घरामध्ये पोपट पाळतात, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात आनंद येईल. पोपटाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. असे मानले जाते की पोपट पाळल्याने राहू, केतू आणि शनीची नकारात्मक दृष्टीही आपल्याला टाळता येते. वास्तुशास्त्रानुसार जर घरात पोपट पाळला जात असेल तर तो उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे चांगले मानले जाते. उत्तर दिशा ही बुध ग्रहाशी संबंधित आहे. बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. या दिशेला पोपट ठेवणे मुलांच्या अभ्यासासाठी फायदेशीर असते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. दुसरीकडे पूर्व दिशा ही भगवान सूर्याची आहे.
जी शक्तीचे आणि यशाचे प्रतीक आहे. म्हणून जर तुम्ही पोपट पिंजऱ्यात ठेवत असाल तर तो नेहमी आनंदी आणि निरोगी राहील याची खात्री करा. असे मानले जाते की पिंजऱ्यात ठेवलेला पोपट जर दुःखी असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीने घरात पोपटाचा फोटो लावला तरी ते देखील शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे कुंडलीत असलेल्या ग्रहदोषांचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि जीवनात सकारात्मक बदल येऊ शकतात. 9. महिन्याचे आगमन. धार्मिक मान्यतेनुसार जर महिना एखाद्याच्या घरात येऊ लागली तर ते खूप शुभ लक्षण आहे. घरातील लोक प्रत्येक परिस्थितीशी लढण्यास सक्षम आहेत. येणाऱ्या काळात त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे याचे प्रतीक मानले जाते. जर तुम्ही कोणत्याही काळात पूर्ण मेहनत आणि समर्पणाने गुंजलेले असाल तर घरात महिना येणे खूप सूचित करते की तुमच्या कष्टाचे फळ लवकरच तुम्हाला मिळणार आहे आणि अडलेली कामं पूर्ण होणार आहेत. तुम्हाला यश मिळणार आहे. या पक्षाने केवळ सकारात्मकतेचा संदेश देत नाही तर तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी देखील मदत करतो. जर तुमच्या घरी महिना आली तर ते शुभ समजा आणि ते सकारात्मक चिन्ह म्हणून स्वीकारा. क्रमांक 10 आहे कावळा. जर तुम्ही तुमच्या घरात कावळ्यासाठी रोटी किंवा कोणतेही अन्नपदार्थ ठेवले आणि ते खात असेल तर समजून जा की तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत. तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात आणि काही मोठ्या प्रमाणात यश देखील मिळण्यास तुम्ही पात्र होऊ शकता. तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत आणि घरातील सर्व दोष दूर होणार आहेत. याशिवाय तुम्ही घराच्या शेतावर किंवा बाल्कनीवर पाणी ठेवणे आणि कावळा येऊन तो पाणी पितो तर समजू की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. तसे तर पाणी उन्हाळ्यात छतावर तुम्ही मोकळ्या जागेत पक्ष्यांसाठी दररोज ठेवले पाहिजे. हे करणे खूप पुण्यकर्म आहे. जर सकाळी लवकर कावळा तुमच्या छतावर येऊन बसला आणि याचा अर्थ असा की तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत. त्यासाठी तुम्ही खास तयारी करावी. पण जर तुमच्या घरातून बाहेर पडताना कावळा तुमच्याकडे वळला आणि त्याने तुमच्याकडे पाहिले तर समजून घ्या की तुम्ही जे कोणते काम करणार आहात त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. हे एक शुभचिन्ह आहे. जर तुमच्या घरी कावळा जोडीने येऊन बसला आणि आरवला तर समजून घ्या की लवकरच तुमच्या घरात किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या घरी लग्नाचे संगीत वाजणार आहे. यावरून असे दिसून येते की लवकरच लग्न होणार आहे. लग्न नसले तरी पती पत्नींसाठी सुद्धा हा शुभ संकेत आहे. क्रमांक 11. घरी मोराचे आगमन. जर सकाळी अचानक तुमच्या घरी मोर आला तर ते खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की मोराचे आगमन बागेच्या उदयाचे संकेत देते. हे सूचित करते की तुमच्या आयुष्यात काही मोठा शुभ बदल होणार आहे. तुमच्या घराभोवती मोर दिसला तर याचा अर्थ असा की लवकरच तुमच्या घरी शुभ कार्य पूर्ण होईल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबात अगदी आनंद होईल. सकाळी लवकर मोर पाहिल्याने तुमचा संपूर्ण दिवस शुभ आणि आनंददायी बनू शकतो. विशेषतः जर तुम्ही नोकरी आणि व्यवसायात गुंतलेले असाल तर ते सूचित करते की तुम्हाला कामाच्या ठिकाणी विशेष फायदे मिळणार आहेत. याशिवाय मोराचा आवाज ऐकणे देखील खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मोराचे पंख दिसले तर ते त्याच्यासाठी शुभेच्छा आणते आणि दिवसभर सकारात्मकता टिकून राहते. मोर देखील उडतात हे फार कमी लोकांना माहीत आहे. उडणारा मोर पाहणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जर तुम्ही उडणारा मोर पाहिला असेल तर ते लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळणार असल्याचे लक्षण आहे. हे एखाद्या नवीन संधीचे, यशाचे, आर्थिक लाभाचे किंवा एखाद्या खास व्यक्तीकडून मिळालेल्या चांगल्या बातमीचे प्रतीक असू शकते. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या घराभोवती मोर दिसला किंवा त्याचा आवाज ऐकू आला मग ते एक चांगले चिन्ह आहे. या पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही तुमचा दिवस सुरू करा. ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिलेली आहे. तुमच्या श्रद्धेनुसार वास्तुशास्त्रातील उपाय वापरून पहा. या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारचा आम्ही दावा करत नाही. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ, जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा. तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.